ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हैदराबाद गॅजेट संदर्भामध्ये GR काढून गाव पातळीवर नेमलेल्या समित्या जनजागृती करतात का, हा मोठा प्रश्न धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण झालाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये याबाबत प्रशिक्षण ही पार पडलंय, मात्र गाव पातळीवर काय परिस्थिती हे आपण पाहण्यासाठी धाराशिव तालुक्यातील तडवळा या गावी आलेलो आहोत। माझ्याबरोबर मराठा बांधव आहेत। मला सांगा, काय परिस्थिती, समिती नेमली, काम चालू आहे का? जय शिवराय। मुंबईला 29 ऑगस्टला आम्ही मुंबईला जाऊन जे आंदोलन केलं शांततेत, त्याला मोठं यश मिळालं आणि आम्ही आमच्या गावी शांततेत परत आलो। तर शासनानं जो GR दिलाय त्याप्रमाणे सध्या आमच्या गावात एकही प्रमाणपत्रासाठी कसल्याही प्रकारची वाटचाल चालू नाही आणि जो शासन स्तरावर जी समिती नेमलेली आहे ती समिती ही काही माहिती देण्यास तयार नाही। जे काय असेल ती त्यांचं कागदोपत्री चालू आहे। त्यामुळं पहिलं कुणबी नोंद असल्यामुळे जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या व्यतिरिक्त या नवीन GR प्रमाणे आम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा आता झालेला दिसत नाही आणि आमच्या सर्व मराठा बांधवाचा संभ्रम आहे। तरी लवकरात लवकर शासनानं समिती आणि जागृती करणं गरजेचं आहे आणि आम्हाला नव्या GR प्रमाणे आम्हाला प्रमाणपत्र काढून देणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर प्रोसेस केली तरी आमच्या आंदोलनाचं हे आता तहसीलला अर्ज करण्याची त्यांची प्रोसेस आहे, तर तहसीलला अर्ज न करता गाव पातळीवर अर्ज स्वीकारावेत अशी पण मागणी होती। हो, ऑफलाईन अर्ज शासनानं ऑफलाईन अर्ज स्वीकार ऑनलाईन करण्यापेक्षा जर त्रुटी असल्या तर ग्राम समितीला गावातच सांगाव्या आणि त्या त्रुटी दूर कराव्या आणि ती पूर्ण त्रुटी दूर झाल्यानंतर ते ऑनलाईन करायला परवानगी द्यावी, म्हणजे लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल ही शासनाला विनंती। त्याबरोबर ह्या ग्रामपंचायतचे उपसरपंच ना, काय नाव आहे तुमचं? हारून शेख। मला प्रश्न, मला सांगा, हे जे कुणबी प्रमाणपत्रामध्ये जी प्रोसेस सुरू आहे आता, म्हणजे अर्ज करणे वगैरे, या संदर्भामध्ये प्रशासनाने जे पदाधिकारी आहेत, कोण ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांच्याकडून तुम्हाला काही सूचना वगैरे आल्यात का? अजिबात नाही, कसल्याही सूचना वगैरे काही शासनाच्या आजपर्यंत आज रोजी तडोळ्यात गावात कसलीही सूचना झालेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे शासनाचा काही निर्णय या GR संदर्भात आलेला नाही। त्यामुळे गावातील बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की सूचना आल्यात आणि ग्रामपंचायत अजून काही केलं नाही। असं काही नाही, तर कुठलीही शासनाची समितीची कुठलीही सूचना तडोळ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही। तुम्ही ग्रामसेवकला काही विचारलं का ही प्रोसेस वगैरे? ग्रामसेवकला आतापर्यंत काही विचारलेलं नाही, पण त्यांनीही काही सांगितलेलं नाही की अशी काय आपल्याला सूचना आलेली आहे म्हणून। काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये एकंदरीत या संदर्भात? आता कसं आहे साहेब, पहिल्यांदा जे आमच्या मराठ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणाला दैवत हा समाज मानत असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांना मानतो आणि हा माणूस निस्वार्थीपणे या समाजासाठी काम करतो। त्यामुळे त्या माणसावर विश्वास असल्यामुळे त्यांच्या एका हाकेला, जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं बंडुकरांकडनं, किंवा गावातून 1-1 रुपया करून असे लाखो मराठे त्या आंदोलनाला गेले आणि तिथे समजा त्यांनी GR दिलाय, पण त्या GR मध्ये सगळा संभ्रम असा आहे लोकांचा की तुम्ही समजा आता मी कुणबी समजा झालो तर मी माझ्या चुलत भावाला समजा माझ्या पिटूटवर समजा मी त्यांना कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्टॅम्पवर लिहून दिलं किंवा ह्यांची नोंद नाही माझी आहे आणि मी त्यांना पिटूटवर समजा त्याने कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळेल, पण कुणबी प्रमाणपत्र मिळून निश्चित त्याचा फायदा होईल का? सगळ्यात महत्वाचं काय की त्या कास्टची व्हॅलिडिटी होणं गरजेचं आहे आणि व्हॅलिडिटीला सगळ्यात जास्त अडचण येणार आहेत आणि ती व्हॅलिडिटी होण्यासाठी किंवा ह्या नवीन GR मध्ये काय नेमकं तुम्ही नुसतं सांगता की समिती स्थापन केली, गावात 3 माणसं नेमलेत, ग्रामसेवक आहे, तालुका म्हणजे तुमचा तलाठी आहे आणि कृषी सहाय्यक आहे, ही 3 माणसं येऊन ह्या गावात राहतात। समजा आम्ही गावात समजा पुढारी म्हणून काम करतो किंवा आमची पार्टी आता सध्या ग्रामपंचायतमध्ये आहे, ते आमच्या पार्टीचे उपसरपंच आहेत, बाबा आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, पहिले माझी आता ह्याच्या अगोदर ते उपसरपंच होते। मग ह्या गावात आम्हालाच माहित नाही अजून काय झाले ते, किंवा कुठल्या तलाठीनं आम्हाला फोन केलेला नाही किंवा जनजागृती करणं गरजेचं आहे ना शासनानं। आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही समजा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट द्याल, परंतु तुम्ही आम्हाला व्हॅलिडिटी कशी करून देणार आहेत, हा सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे। आता उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये काल एक 12 जमाले, फायदा कसा आहे ओबीसीचा आरक्षणाचा की जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे कसा फायदा झाला याचं जीवन उदाहरण मी तुम्हाला आमच्या गावातलं सांगतो की 12 जमाले म्हणून त्यांचा मुलगा अपंग माणूस आहे, ओम जमाले म्हणून, त्यानं IIT मध्ये ओबीसी म्हणून असल्यामुळे त्याचा नंबर लागला, 7000 रँक आला। तो जर ओपन मधून भरत होता तर तो लागलाही नसता किंवा लागला असता तरी त्याला IITचं मिळालं नसतं,
मग हा फायदा शिक्षणात आहे, मग त्याची जर व्हॅलिडिटी नाही झाली तर त्याचं ऍडमिशन झालं नसतं. परंतु त्याच्या आजोबाचं नाव कुणबीमध्ये असल्यामुळं, आमच्या शाळेमध्ये इंग्रजाकडे आमचं गाव असल्यामुळं आमच्या शाळेमध्ये जवळजवळ जनरल रजिस्टर नंबर 1 ला असे 5 रजिस्टर आहेत. जवळजवळ बाबा 198 नोंदी आपल्याला सापडल्यात ना, 196 नोंदी कुणबीचे सापडलेले आहेत. मग आमचं म्हणणं असं आहे, समाजाला, ओबीसी समाजाला सुद्धा, हे जे आता नेते जे समजा चालू आहे, त्यात भुजबळ साहेब असतील, यात आम्ही काय एवढी मोठी माणसं नाहीत, परंतु जे समाज आता आहेत, जर आपण हैदराबाद गॅजेटमध्ये बघितलं तर हे सगळे मराठा आहेत. म्हणजे मराठाच असताना जातीनं ह्यांच्या फक्त म्हणजे त्यांच्या कामावरनं, समजा कोणी तेलाचं काम करीत असेल म्हणून त्यांना तेली, कोणी समजा चांबाराचं काम, चपलाचं काम करत म्हणून चांबार, कोणी कुंभाराचं काम करत म्हणून कुंभार. परंतु जर हैदराबाद गॅजेटमध्ये आपण बघितलं तर हे सगळे कुणबी आणि मराठा आहेत. आणि त्यांची आता तुमचं काय म्हणणं आहे आणि काय मागणी मला सांगा. आमची मागणी एकच आहे की समजा आता तुम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करसाल, परंतु त्याची व्हॅलिडिटी कशी करणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. नुसतं प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही ना, कोण खाते त्या प्रमाणपत्राला तुमच्या, हे तुमचं म्हणणं आहे. हे सगळ्यात महत्वाची मागणी आहे. तुमचं काय परिस्थिती आहे? सध्या राज्य सरकारनं जे काही हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त नाव नसल्यापेक्षा संख्या असल्यामुळं सध्या लोकांमध्ये, जनतेमध्ये संभ्रम तयार झाला की बाबा आपण हैदराबाद गॅजेटमधून आपली वंशावळ जुळवायची कशी. त्यामुळे त्या गॅजेटमध्ये सुलभता येणं गरजेचं आहे. तर लोकांना पण आज ते जे राज्य सरकारनं जिल्हाधिकारी त्रिसदस्यीय समिती गठीत केलेली आहे, त्यांनी पण गावामध्ये येऊन लोकांमध्ये जनजागृती करून बाबा ज्या हैदराबाद गॅजेटचा कसा उपयोग लोकांना घेता येईल याची माहिती देणं गरजेचं आहे. तुमचं काय नाही का, तुमचं काय आहे का, काय दाखल वगैरे सर्टिफिकेट मिळाले. कधी मिळालं तुम्हाला? 4 महिने झाले मिळाले. काय नाव आहे तुमचं? कल्याण अंबादास करंजकर. आणि काय प्रोसेस केली तुम्ही? कुणबी सर्टिफिकेट घेतलं आपण शाळेमधून. नाही, त्याच्यासाठी कशाचा आधार घेतला, काय कसला फॉर्म भरला, काय वंशावळीचा? वंशावळी हा? दिली वंशावळी. अच्छा. आणि किती महिन्यापूर्वी भेटले? 4 महिने होऊन गेले. 4 महिने होऊन गेले. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या तडवळा गावामध्ये कुणबी नोंदी तर मोठ्या प्रमाणात निघालेल्या आहेत. मात्र आता गाव पातळीवर जी समित्या नेमलेल्या आहेत, त्या समित्यांनी योग्य काम करून याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे, असं येथील ग्रामस्थाचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.